मित्रांनो नमस्कार. हे बघा सोबाबळीचं बी आहे आपल्याकडं आणि हे बी आपण याच्यावर काय प्रक्रिया करणार आहोत. तर आपण काय केलं माहिती आहे का, हे असं गरम करून घेतलं पाणी आणि या पाण्यामध्ये बी टाकलेलं आहे. आपल्याला 8 ते 10 मिनटं याच्यामध्ये 7-8 मिनटं ठेवायचं आहे. उकळून पाणी घेतलेलं आहे कडक. याच्यात 7-8 मिनटं ठेवल्याच्या नंतर हे काढून घ्यायचं आणि थंड पाण्यामध्ये आपल्याला रात्रभर ठेवू शकता किंवा मग दिवसभर ठेवायचं आणि 4-5 वाजता लावू शकता. तर हे बघा आपण आता हे सोबाबळीचं बी याच्यामध्ये टाकलेलं आहे. एक 5-6 मिनटामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये थंड पाणी टाकून हे दिवसभर आपण ठेवणार आहोत. 5 वाजता आपण लावून देणार आहोत याला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कशी लागवड करायची कशी नाही सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व सोबाबळीचे काय काय फायदे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आपण थंड पाण्यात 4-5 तास ठेवलं होतं बियाणं आणि आता काढे सोबाबळीचं. हे बघा, हे थोडं वाळायला ठेवलं आपण आणि वाळल्याच्या नंतर मग आपण 2-2, 3-3 बिया लागवड करून टाकणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सोबाबळीचे महत्त्व इतकं आहे, खाण्यासाठी पाला खूप उपयुक्त आहे. शेळ्यांसाठी पिल्लांसाठी खूप चांगल्या फायद्याचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण त्याची लागवड कशी करणार आहोत ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ फक्त स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याला काय केलं तर आपण सुरुवातीला पाणी उकळून घेतलं. पाणी उकळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण 5-6 मिनटं हे बियाणं टाकून दिलं होतं आणि आता त्याच्यानंतर त्या उकळत्या पाण्यातून काढलं आणि थंड पाण्यात टाकलं होतं. थंड पाण्यात आपण 5 तास ठेवलं. आता काढून घेतलं. आता ते भिजलेलं आहे. आता याला आपण काय करणार आहे, याला आपण बांधाच्या कडीला लावणार आहे. कारण की आपल्याला मध्यभागी नाही लावायचे, बांधाच्या एका साईडला लावून देणार आहे. तर याला काय करणार आहे, 2-2, 3-3 बिया आपण याला जवळपास 5 फुटावर अंतरावर लावणार आहे. 4-5 फुटावर च्या अंतरानं, समजा 4 फुटाच्या तरी कमीत कमी. कारण की आपल्याला मध्यभागी पुन्हा तुती लावायची आहे. 3 फुटावर बहुतेक याला आपण 6 फुटावर लावू आणि 3 फुटावर तुती येईल आणि 3 फुटावर हे येईल, असा विचार चालू आहे आपला. फक्त बांधाच्या कडीनं लावायचं आहे, मधात लावायचं नाही. कारण की याचे खोडं मोठले होतात समोर चालून आणि पुढं चालून अडचण येतात. त्याच्यामुळं एका साईडला असलं म्हणजे काही अडचण नाही, पाणी द्यायची काही अडचण नाही. कमी पाण्यात येणारा चारा आहे हा हिरवा चारा. सोबाबळ म्हणजे खूप कमी पाण्यात येणारा चारा आहे. त्याच्यामुळं आपल्याला सोबाबळ, त्याच्यानंतर याच्या मध्यभागी एक झाड सोबाबळीचं, एक झाड तुतीचं, अशा हिशोबानं आपण लागवड करणार आहे. तर पहिले आता सोबाबळ लावून घेऊ. उद्या परवा मग तुतीचं काड्या आणून तुती पण लावून घेऊ. तर हे थोडं सुकल्याच्या नंतर आपण लावणार याला. थोडं सुकल्यानं झालं 5 मिनटं ठेवू आणि मग लावून देऊ याला. बांधाच्या कडेला लावायचं आहे. तर हे बघा, आता इथं आपण टोकन केलं आणि याच्यात आपण 3 बिया टाकणार आहे. अशा फक्त 2-3 टाका जास्तीत जास्त. कारण काय होतं, बियाणं खराब असतं. आता आपण हे 3.5 फुटाची काडी घेतलेली, पण आपल्याला 4 फुटावर लागवड करायची आहे. तर इथे एक लावलं आपण बियाणं. 4 फुटावर बिया लागवड करायची आहे. तर हे बघा, तर आपण इथं घेणार आहे. बांधाच्या अलीकडे घेऊ राहिलो आपण, जास्त बांधाला खेटून नाही घ्यायचं. कारण कसं आहे, पुढं चालून याचे खोडं मोठाले होतात. उगं वांदे होण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये अलीकडं असलेलं परवडतं. हे असं वरून माती लोटून द्यायची थोडी, असं घ्यायचं. आता हे झालं इथं एक, त्याच्यानंतर इथं समोर घ्यायचं एक. इथं काडी खोसा लागणार नाही. तिरपं चाललं का? बरोबर आहे, बरोबर आहे. तिरपत हा हो, थोडं तिरपत चाललं. आता इथं पुढचं मी तर पण घ्यावं लागेल. आता हे असं घ्यायचं म्हणलं, हे इथं आलं असतं. हे नाही नाही, हे पाणी
असं तिरपं आहे ना ती. असं हाव बाई तिरपे मग तर हे बघा आता इथे एक लावू. लाकूड मी पलकड टाकलं तर हलकड पडलं काय मी टाकलं ते सकाळी काहून हे करतो. हे बघा असं तीन टाकायचे मित्रांनो. काय होतं माहिती आहे का, असं जास्त मातीवरून नाही लोटायची अंग्रेजी काय. हं. असं 4 फुटावर लागवड करणार आहे. कारण काय माहिती आहे का, आता आपण 4 फुटावर लागवड केली. तुम्हाला तिथं काडी खोसायची ना. हा, तर 2 फुटावर आपण काय करणार आहे, इथं तुती लावणार आहे 2 फुटावर. इथं एक काडी समजा आपण कुठे ती हे इथे तिचे ना इथं. नंतर जवळ झालं काय तर आता काडीचं माप आहे बरोबर. अंतर कसं आहे बरोबर हा अर्धा शिल्लक आहे. पुढच्या हिशोबाने घ्यायला म्हणजे. तर हे बघा मित्रांनो, आता हे इथे येतं चटका राहिला. आलं का, हं. चलाच का पण एक खुशी नव्हती अजून 3 टाकायचे. मोबाईलवर 3 शितुडे टाकायचे. हां शितुडे बंद कर.